मराठा आरक्षणासाठीच्या शिंदेंच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असं शिंदेंनी सांगितलं तर राजीनामा देऊन संन्यास घेईन, देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठ्यांविरोधामध्ये गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप, आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, जरांगे यांची फडणवीसांना विनंती। फडणवीसांच्या बोलण्यामध्ये तथ्य, मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये फडणवीसांचा मोलाचा वाटा, विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबई गोवा मार्गावरील कुचकामाला रवींद्र चव्हाण जबाबदार, फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, रामदास कदमांची मागणी। कोकणामध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये वादाची ठिणगी। रामदास कदम अडाणी माणूस, युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा। रवींद्र चव्हाण पागल झालेत, सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही, चव्हाणांकडून युती तोडण्याचे प्रयत्न, रामदास कदमांचं चव्हाणांना प्रत्युत्तर। वारंवार भाजपवर बोलणं मान्य नाही अशा टीकांमुळे मन दुखावतात, या मुद्द्यावर शिंदेंशी बोलणार, रामदास कदम यांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेण्यास फडणवीसांचा नकार, मलिकांबाबत माझी भूमिका ठाम, फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात, चेंबूरच्या देवनार आगाराजवळ यात्रेमध्ये सहभागी होण्याचं मलिकांचं आवाहन। राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी, त्यांचं हिंदुत्वही विश्वासघातकी, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची राष्ट्रवादीवर खोचक टीका, थोरवेंच्या टीकेने महायुतीमध्ये नव्या वादाला तोड। थोरवे अदखलपात्र व्यक्ती, सुनील तटकरेंची थोरवेंवर टीका, तर अशा लोकांच्या टीकांकडे लक्ष देत नाही, थोरवेंच्या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये जुंपली, दादांना दाखवलेल्या काळ्या झेंड्याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, मिटकरींची मागणी, तर मिटकरींनी आपली उंची पाहावी, जगदीश मुळीक मिटकरींच्या विरोधामध्ये आक्रमक। विधानसभा निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाहीत, सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। निवडणुकांबाबत माहिती नसणारे लोकच असे आरोप लावू शकतात, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं, निवडणुका लांबणीवर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये जिशान सिद्दीकी सहभागी, सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिक घोषणा बाकी, तर काँग्रेस सिद्दीकींवर कारवाई करण्याच्या तयारीत। कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी डॉक्टर पुन्हा रस्त्यावर, दिल्लीमधील आरोग्य मंत्रालयासमोर डॉक्टरांचं आंदोलन।